काका दादा हो काका काका तुम्ही त्यांना तसलं काही शिकू नका. नाही आम्ही काय शिकत असतो. अरे मग ऐकते मी काय म्हणतोय. बस मध्ये आता प्रवासात मध्ये आहे. आमिर खाननी 3 लग्न केल्यात, मग मी का नको करू. आम्हाला ह्यांनी शिकवलंय मला. का हो झालं कसं शिकवता तुम्ही? आता आम्ही कशा शिकवू त्यांना. तुमच्याकडे आहे का काका, तुमची मुलगी आहे का माहिती? ही खोटं बोलते, हिला नाही माझं लग्न होऊन द्यायचं. चला की चौकशी करायला आमच्या घरी, चला की करू का. तुम्हाला किती पोर आहेत? मला 2 मुलं आहेत. पोरगी नाही होय? मुलगी नाही मला. मुलगी आता मीच म्हणला असतो तुम्ही इतके परेशान आहे. हॅलो प्रँकस्टर सागर फॅमिली, हसताय ना? हसायलाच पाहिजे. तुम्हाला आज प्रश्न पडला असेल की हा गुलाबी शर्ट का घातला आज आणि, तर विषय पण आजचा गुलाबीच आहे. चला व्हिडिओ मध्ये भेटूया आणि बघा काय विषय आजचा. ठीक आहे, सबस्क्राईब करून बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दादा स्वारगेट कुठे हो? सर हाच रोड आहे. तुम्ही कुठपर्यंत चाललेत? तुम्ही कुठपर्यंत जाणार आहेत? मी स्वारगेट चाललो. दाखवाल का मला प्लीज? चला. काय बस उशीर येणार आहे काय? हा हॅलो. नाही मी बाहेर आहे. सीट बेल्ट लावा फक्त, सीट बेल्ट लावा. बरोबर. बोला सर. पलीकडे सीट बेल्ट. काय लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज तुमचं? माझं अरेंज मॅरेज आहे. अरेंज मॅरेज. हा. माझं लग्न होऊन 20 वर्ष झाली सर. हा आता 45 चालू आहे माझं. बर. मग तुमचं लग्न झालं हा. त्यावेळेस तुम्ही म्हणजे ती पोरगी कशी शोधली? ती नातेवाईकातलीच होती आमच्या. अच्छा. नातेवाईकातली म्हणजे रिलेशन मधली होती. हा. त्याच्यामुळे ते बर. काय वय असतं. मग तो काळ वेगळा, आताचा काळ वेगळा. माझी पर्सनॅलिटी कशी वाटते तुम्हाला? छान आहे एकदम. चांगली ना? हा. तरी मला माझ्या घरातले लग्न लावून देत नाही. अरे बाबा. माझी लय इच्छा आहे आता लग्न करायची, पण माझ्या घरातले देतच नाही लावून. माझी गाडी आहे, हा. मी एका कंपनीचा मालक आहे. अरे बाबा चांगलं आहे मग. माहितीये का तुम्हाला? तरी पण माझ्या घरातले लावून देत नाही लग्न. काय? प्रॉपर्टी कुठले? मी इथलाच आहे, पुण्यातलाच आहे प्रॉपर. पण आहे ना, हा. विषय काय माहितीये का, मला स्वारगेट बिरगेट सगळं माहिती हा, आहे. बरोबर. पण मी आज एक युक्ती लढवणार आहे हा हा की माझ्या मित्राला घरी कॉल, म्हणजे तुम्हाला थोडक्यात घरी कॉल करायला सांगणार आहे. काय? हा. मला तर माझ्या घरातले सांगत नाहीत हा. की का लग्न लावून देत नाहीये. हा, बरोबर आहे. पण माझ्या मित्राला तर सांगतील. हा हा आहे का नाही? बरोबर आहे. म्हणजे आपण त्यांच्या मनातलं काढून घेऊ. एक मदत करता का फक्त? मी काय करतो, माझ्या आईला फोन लावतो. काय? फोन स्पीकरवरच ठेवतो. काय? तुम्ही फक्त त्यांना बोलायचंय की काकू मी त्याचा मित्र बोलतोय, तुमचं नाव काय म्हणले? रमेश. हा रमेश. मी त्याचा मित्र बोलतोय. अहो काय, तो सागर आत्ताच येऊन गेला. हा हा काय? तुम्ही फक्त त्याच्या लग्नाचं काय विचार करा की लवकर. काय? तुमच्या पद्धतीने फक्त त्यांच्या मनातलं काढून घ्या, नाही का? टेन्शन घेऊ नका. होईल. अहो व्हायला पाहिजे हो लवकर. मला लय त्रास व्हायला. कारण आहे ना, जीवनसाथी पाहिजे ना. बरोबर. कुठे राहिला तुम्ही? फिरायला स्वारगेट. कशी पाहिजे मुलगी? हा, मुलगी कशी पाहिजे? कॉल घ्या. हॅलो मम्मी. हॅलो मम्मी. बोल. हॅलो. कोण आहे? अगं हॅलो माझा मित्र काय म्हणतो बघ ना. काय? हा बोला. हा ताई हा बोला. नमस्कार म्हणलं. काय स्थळ हा, वगैरे, नमस्कार बोला. काय स्थळ वगैरे शोध चालू आहे का नाही भाऊसाठी? हा स्थळ वगैरे शोध चालू आहे का नाही? लग्नाचे म्हणून चालू आहे का नाही स्थळ यांच्याकरता? अहो तो असंच येड्यावानी मम्मी करतो. मम्मी त्यांचं ऐकून तर घे ना आधी. आम्ही आता रोज आम्ही असतो इकडे सोबत बऱ्याच वेळेस प्रवासामध्ये कुठं क्या बोलूं मैं इस पे, क्या बोलूं क्या अब मैं इस पे. भेटी होतात आमच्या. कधी मध्ये मग विचारतात कधी लग्न ठरलं का नाही, कुठं मुलगी बघा गेलते का नाही गेलते. म्हणून म्हटलं काय काय अपेक्षित आहे, मुलगी कशी पाहिजे, काय पाहिजे, एखादी असते तर आम्ही सांगू म्हणलं, म्हणून विचारलं म्हणलं. हा हा एखादा स्थळ असं सुचव का म्हणलं, एखादी कशी पाहिजे अपेक्षित मुलगी तुम्हाला, कशी हवी? जॉब करणारी पाहिजे अहो. का घरगुती काम करणारी पाहिजे का कशी पाहिजे? हा. अहो दादा माझं ऐकून घ्या. हॅलो. हा बोला बोला ताई. हा अहो तो असंच येड्यावानी करतो. त्याला ऑलरेडी 2 बायका आहेत. असं का? हा मी त्याची आई नाहीये, मी त्याची दुसरी बायको बोलतीये. असं का?
पहिल्या बायकोकडनं 2 आणि दुसऱ्या बायकोकडनं 3 अशी 5 पोरं आहेत त्याला. माझी मजा करायला आली म्हणायचं मला. तुम्ही काही त्याच्या नादीला लागू नका का तुम्हीच शिकवता त्याला हे सगळं. नाही आम्ही काय शिकू बाबा, आम्हाला काय घेतलं नाही. अरे मम्मी माझे मित्र शिकवतात रे मला. तुम्ही त्याला तसलं काही शिकू नका. नाही आम्ही काय शिकवत नसतो. अरे मग ऐक की मी काय म्हणतोय, बसमध्ये आता प्रवासात मध्ये आहे. आमिर खाननी 3 लग्न केल्यात, मग मी का नको करू? मला पण करायचे. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. अरे नको. तो तसं 3 नाही लग्न करायचं. तुला तो ते 3 लग्न शिकवतात केलं. का तुझे मित्र? हा मला ह्यांनी शिकवलंय मला. का हो त्याला तसं शिकवता तुम्ही? आता आम्ही कशा शिकू त्यांना? ते दादा बोलले एखादं स्थळ वगैरे आहे का मुलगी त्यांनी वगैरे तुम्हाला चांगली असं पण सांगितलं असेल गाडी आहे त्याच्याकडे, बंगला आहे. नाही तसं काय नाही सांगितलं त्यांनी. हा जसं म्हणलं बा लग्न वगैरे करायचा विचार चालू आहे. तुम्ही काय जॉब करता काय नाही, काय मुली वगैरे चांगल्या स्थळ असले. नाही त्याला असं काही शिकू नका. नाही आम्ही काय त्याला ऑलरेडी 2 बायका आहेत. बरं ठीक आहे चालेल. हा आणि तो एक माहिती त्याला तुम्ही त्याच्यासोबतच आहे का? काय म्हण नाही बाहेर आहे मी. त्यांनी फोन केला मला कॉन्फरन्सवर म्हणून बोलून आलो मी. बाकी काय विषय ठीक आहे चालेल. काय हरकत. हा बोला बरं ठीक आहे. हॅलो हा बोला आवाज ताई. येतोय का? हा येते आवाज येते. अहो तो महिना झाला गेलाय घरातून. तुमच्याकडे आहे का तो? त्याला धरून ठेवा. आम्ही आलो तर. कुठे तुम्ही? नाही, आमच्याकडे नाही येतो. कॉन्फरन्स बोलून राहिले ते फोनवर म्हणून ते सध्या पुण्यामध्ये म्हणतात ते. पुण्यामध्ये कुठेही पण तुम्हाला ऍड्रेस माहिती असेल ना. नाही तसं नाही बोलले ते, फोनवर बोलले. कॉलिंगवर बोलले मला. त्याच्याकडे पैसा बिसा तसलं काही नाहीये. ऑलरेडी आम्ही 5 बाय 5च्या रूम मध्ये राहतोय. 2 बायका आणि त्याची 5 पोरं. असं तो असंच बोलून गेलाय. महिना झालं तो नाही आलाय अजून. असं तुमच्याकडे आहे का गावात तुमची मुलगी आहे का? ही खोटं बोलते, हिला नाही माझं लग्न होऊन द्यायचं. ही खोटं बोलते. तो आमिर खानने लग्न केले म्हणून आता त्याला 3 बायका पाहिजे. कुठं ना केला सगळा तू ठेवून टाक. तुला फोन नाही करणार आता इथनं पुढं. आमिर खानचा विषय वेगळा आहे. हा मला एक सांगा, आमिर खाननी 3 लग्न केली, तो एवढा श्रीमंत झाला, मग मी का नको करू? त्यांचा विषय वेगळा आहे. आपला विषय आपण सामान्य लोक असतो. तुमच्याकडे आहे काय कधी पोरगी? बघा बरं मला आता अर्जंट मध्ये लगेच जाऊ आपण लग्न करून. सुखकला सगळ्या हे बघा ते सगळं खोटं बोलत होती काय. मुलीच्या बी अपेक्षा असतात. मुलाला अहो माझ्या पर्सनॅलिटी बघून वाटतं का तुम्हाला मी कसला असं 5 बाय 5च्या घरात राहणार? डायरेक्टली कोणी असे होत नाही ना. सगळं चौकशा करतात लोक. मुलीवाली चौकशा मग करतात. चला की चौकशी करायला आमच्या घरी. चला की तुम्हाला दाखवतो स्वारगेटला माझं घर काय. लगेच मला तुमच्या कॉन्टॅक्ट मधली एखादी मुलगी बघून द्या चांगली काय. तिने फक्त माझ्या 2 बायकात आणि 5 पोरं सांभाळली पाहिजे व्यवस्थित बस काय. दादा तिने फक्त तेवढंच केलं पाहिजे माझ्यासाठी बस. बाकी मी सगळं करतो तिच्यासाठी. बघा बरं जरा फोन लावून कोणाची आहे का जरा. कॉन्टॅक्ट नसते डायरेक्टली चौकशी करून बघा. मला पाहिजे हो दादा. असं का करताय तुम्ही? हा बघा ना प्लीज बघा ना. 2 मिनिटं वाटल्यास आपण गाडी बाजूला थांबू. बघू आधी इतकं सोपं नसते. तुमचा नंबर द्या मला. नंबर नको हो. तसं गाडी कुठं मुलगी भेटणार असते असं काय माहिती थोडं असते काय. हा मग तुम्ही कशी शोधली? माझ्या नाते मामाची मुलगी होती माझी. अहो मग मला बी एखादा मामा बघा ना, त्यांची मुलगी असेल ना काका. असं का करताय? हा? हो काका बघा ना प्लीज. बघा ना प्लीज. मी तुमच्या पाया पडतो. नाही पाय पडायचा विषय नाही सर. कसं असते बघता येईल एखादी पण इतकं फास्ट नसते काही. असं माहिती असेल तुम्हाला बोलू. बिनकामीत कसं असते बोलणं योग्य नसते ना. बिनकामी बोलणं योग्य नसते ना. एखादं चांगलं स्थळ असलं तर मी तुम्हाला सांगेन. अवश्य फोन करून सांगेन तुम्हाला. तुम्ही माझ्या मुलासारखी आहे. माझा मुलगा तुमच्यापेक्षा मोठा आहे वयानं. असं थोडं आहे काय. बघा ना काय करू? इथं थांबू थांबू. का? बस इथं स्वामी दर्शन घेतो 5 मिनिटात. अहो मी काय म्हणतोय, तुम्ही पोरगी बघा मला. ती गाडी उघडणारच नाही माझ्या मर्जीशिवाय. खरंच बघा मला पोरगी. बघा जरा कोणी नाही तसं नाही सर. काय तसं का तुम्ही तशी कुठं भेटणार आहे? तशी कुठं भेटणार आहे मुलगी? बरं मला एक सांगा, आमिर खान जर 3 लग्न करू शकतो बरोबर आहे, तर मग प्रँकस्टर सागर का नाही करू शकत? बरोबर आहे, बरोबर सांगा. ते तर आहेच. करू शकतो का नाही? त्या प्रत्येकाची इच्छा असते काय करायचं काय नाही. इच्छा विच्छा काय नाही. माझा देव आमिर खान आहे काय. मग माझ्या देवाने लग्न केलं. बरोबर. मग प्रँकस्टर सागर पण करू शकतो ना. मग तुम्ही शोधा. एक तर फोन लावा माझ्यासाठी. असली तर सांगू कुठे जरी, असं काही विषय नाही. तुम्हाला किती पोरं आहेत?
मला 2 मुलं आहेत. पोरगी नाही वय. मुलगी नाही मला. मुलगी असते सर मी तुम्हाला मीच म्हणलं असतं बा तुम्ही इतके परेशान आहे, माझीच मुलगी तुम्हाला दाखवतो एखादा, असा काही विषय नाही. मी तर लय मुलीच्या तर असलो, मला वाटलं एखादी मुलगी व्हायला पाहिजे, म्हणजे कोणाचं तरी आयुष्य चांगलं होईल. तुमच्यासारखं एखादा कोणी असतं तर त्याला बी भेटला गेले असते. बघा ना प्लीज, बघा ना, मी तुमच्या पाया नाही, पडतो. नाही, sir. बघा ना प्लीज प्लीज काका, प्लीज बरोबर आहे. आता समज माणूस परेशान असते कोणी झालं तर आता प्लीज बघा ना काका, तुम्हीच मला नाही लय असे- अर्जंट आहे हो. लय मुलं अशी परेशान आहेत लग्नासाठी. तुम्हीच नाही, अशी खूप मुलं परेशान आहेत लाईफ मध्ये, मुलीच नाही हा भेटत. बघा, आता एक काम करू काय, हम्म. माझ्या नजरेत हाय बरं का एक पोरगी. हम्म. तिला मी आवडतो, हम्म. पण हम्म. पण हम्म. ती काय म्हणली, हा. तुझ्या घरातल्या कोणाला तरी मोठ्या माणसाला घेऊन ये. हा. हम्म. बरोबर. फक्त घरातल्या मोठ्या माणसाला घेऊन ये. तिचे आई बाप म्हणतात तू अशी आहे तशी घेऊन जा, आपण काय करू तुला आहे तशी घेऊन येऊ. काय? हम्म. ती पण स्वारगेटला झाली. पण तुम्ही काय करा माहिती का, माझ्यासोबत चला म्हणायचं, हा मी याचा काका आहे. चालते का? असं तिला फक्त गाडीत टाकू, तुम्ही आपण गाडीत घेतली तिला, तर तिची बॅग बिग कपडे बिडे की तुम्ही उतरून निघून जावा. तसं कसं जमलं? चला जाऊ आपण तिच्या घरी. चला नंतर बोलू, एखादी चांगली मुलगी असली तर सांगतो मी अहो तुम्हाला. मी काय म्हणतोय, कसं ऐका कसं की. कोणाकडे जातात चलता आपण डायरेक्ट. तसं एक मुलगी पाहायची स्थळ असलं तर आपण जाऊ सोबत असं. मला नाही बघायचं स्थळ बिळ. आपण काय करायचं, एक मिनिट ऐका तर, तिच्या घरी तर जायचं आपल्याला. बरोबर आहे. हा? असं एकदम डायरेक्ट कसं घरी जाऊ, त्यांचा काही तुम्ही call फक्त असला- माझा काका एवढंच म्हणायचंय. तसं काका आहे तसं आणि तुमची पर्सनॅलिटी पण चांगली आहे, त्याच्यामुळे तिला लगेच कळन की तुम्ही माझे काका आहेत. आपण दिसायला बी सेम सेम आहे, फक्त माझी दाढी आहे, तुम्हाला दाढी नाही. जॉबला मी चाललो होतो. बघा की. बरं मला सजेशन तर द्या, काय करू याच्यावरती. सजेशन काय नाही, शांततेने घ्या निर्णय, होईल चांगलं, काय टेन्शन. थांबा एक मिनिट, एकच मिनिट थांबा फक्त माझ्यासाठी. एकच मिनिट थांबा काय काका, मी ना शांततेचा ना निर्णय घेतो काय, शांततेने. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? क्यों? क्या हुई? कोई आपसे प्यार क्यों करेगा? कारण नरेंद्र मोदी है. एवढ्या शांततेत बस का, थोडं अजून होईल शांत. बस आता मला लग्न करायचं. आता काय करायचं, आता मी शांततेत निर्णय पण घेतो. बरोबर. आता बघा पण पोरगी, नाही तर तिच्याकडे जाऊ. असं कसं पण विषय काय माहिती का, ती जशी केलं असतं लग्न काका, हा. पण त्या पोरीचं आणि ह्या दोघींचं पटत नाही, कारण माझी जी दुसरी बायको आहे ना, तिचीच हा. बहीण आहे ती. बरोबर. बोला ना काका काहीतरी, पटपट पटपट बोलावं मला ना. आपण जायचं का तिच्या घरी? मी नाही जायचं, मला मी आता सोडायचं स्वारगेटला. मग तुमच्या नातेवाईकांना घेऊनच जाऊ, म्हणजे त्यांना वाटत की मी माझी अख्खी फॅमिली घेऊन आलोय. हा? कुठं स्वारगेटला त्यांना ड्रॉप करून देऊ, मग आपण जाऊ. नाही ड्रॉप नाही करायचं, त्यांना घेऊनच जायचं, असं करू. बोलून त्यांना काय- बघा बरं फोनवरती बोलून त्यांच्याशी, आपल्याला म्हणा एका ठिकाणी स्थळ बघायला जायचंय. नाही ती यायला ना स्वारगेटला, तुमच्या समोर फोन आलता ना. अहो स्थळ बघायला जायचंय म्हणा फक्त. हो तिथे चला खरेदी तिथपर्यंत आल्यानंतर नाही जाऊ. तुम्ही मला माहिती आहे फसवणार तुम्ही. नाही फसवायचं काय संबंध आला? पाहुणे बघितलं उतरणार आणि निघून नाही जाणार. तसा विषय नाही काय उतरायचा, नाही, त्याचा काय संबंध आला? मला माहितीये तुम्ही तसंच करणार. नाही तसं नाही. सर मला मी काय काम आहे की मला जॉब आहे, मला जॉबला जायचंय, असं काही विषय असतो असते. चला चला. तुम्ही रागवताय का माझ्यावर? रागवू नका नाही, please. नाही, मला फक्त पोरगी बघायची. काय हरकत नाही, बघता येत हम्म. दादा हा बघू ना सर, इतकं सोपं थोडं असते मुली बघणं, हे करणं, ते करणं. या काकांना विचार बरं यायला लागले ते. बोलवा त्यांना. घ्या काका. ओ काका दादा, ओ काका काका आत घ्या. मागचं उभं. नाही त्यांना विचारा हो. हा? एक मिनिट. विचारा ना फक्त. काय काय म्हणते? मी उतरायला का लागलेत काका? नाही त्यांना घेतो की. अहो तुम्ही उतरताय ते सरळ गाडीतनं, दिसतंय की सीट बेल्ट काढताय तुम्ही. मला फसवू नका, नाहीतर उतरायचं तर उतरा तुम्ही. राहा असं नका तसं नाही करू. दादा, त्यांना बोलू कसं तुम्ही बोलायचं होतं त्यांच्याशी फक्त. मग घ्या ना समोर, त्यांना बोलू आपण. चला घ्या, फक्त बोलायचं की बाबा तुमच्याकडे कधी पोरगी आहे का. बोलू आपण त्यांना. या ताईंना बोलता का? या ताई यायला लागले. बाईल नसते बोलतायत, हम्म? लेडीज नसते बोलतायत, माणसाला बोलू आपण. लेडीज नसते बोलतायत. रिलॅक्स व्हा, नाही रे, असं एक मिनिट रिलॅक्स व्हा पूर्ण. नाही relax. सीट बेल्ट काढतो. आणि मी एक युट्यूबर आहे
आणि सगळ्यात पहिले तुमची माफी मागतो की मी तुमच्यासोबत थोडासा मजाक केला. नाही बरोबर. तर या मजाक मागचा एक चांगला मेसेज आहे आणि तो तुम्हाला द्यायचा आहे आज आपल्या व्ह्युअर्सला. सगळ्यात पहिला मेसेज आपल्याला हा द्यायचा आहे बरोबर की अनोळखी माणसांच्या गाडीत बसू नका. बरोबर. बोला. हा, अनोळखी माणसाच्या गाडीत बसणं चुकीचं आहे. माणूस चांगल्या भावनेने बसते पण त्याचे कधी कधी परिणाम उलटे होतात. आणि हा. अजून एक तुम्हाला मेसेज द्यायचा आहे. हम्म. सेलिब्रिटी लोकांची कामं, त्यांची ऍक्टिंग, हम्म. त्यांचं राहणीमान आवडणं ही गोष्ट वेगळी आहे. वेगळी आहे. कारण आपण जातो पण राहणीमानावर त्यांच्या जातो. रिअल लाईफ मध्ये ते काय करतात ते हम्म. ही गोष्ट जर आपण फॉलो करायला गेलं बरोबर. तर प्रत्येकाचे विचार वेगवेगळे माहिती असतात. नसते पुन्हा त्याची प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. असतात. बरोबर ना. हम्म. प्रत्येकाचं काम वेगळं असतं. बरोबर. तो काय करतोय म्हणून मला बी तेच करायचंय. नाही हीच पिढी आपली आत्ताची चालू जनरेशन चल. करते. बरोबर. लोकांचं अनुकरण करणं योग्यच होत नाही ना. त्यात आपलं काही भलं होत नाही. तर ह्याच्यावरनं तुम्ही आपल्या पब्लिकला काय मेसेज द्याल? पब्लिकला एकच मेसेज देणार आहे की बा चांगले वागा, चांगले राहा, सच्चाई बोला म्हणणारे बरं. शक्यच नाही. आता हा. तुम्हाला गाडीत बसल्यापासून हे सगळं चाललं होतं प्रकार, हा. तर तुम्हाला आतमधनं तुमच्या मनात विचारांचा खेळ जो चालला होता तो सांगायचा. काय काय चाललं होतं? तुम्हाला किती थोडीशी भीती वाटत होती, नाही, नाही. किती तुम्ही गोंधळून गेलते ते सांगायचं. गोंधळाचा विषय नसते. पण कसं असते प्रत्येकाच्या लाईफचा विषय असते. यात कसं असते आपला विषय तुमचा विषय काय नाही. तुम्ही स्वयंपूर्ण असतात, तुमची परिस्थिती चांगली असेल, तुमचं बॅकग्राऊंड चांगलं असेल, पण आज कोणाच्या मुलीसाठी अपेक्षा करणं किंवा त्या मुलीला प्रपोज करणं हे शक्य नाही ना ते. कारण तिचं उद्या भविष्याचा विचार असते ना. डायरेक्टली कोणा म्हणणं बाबा हे मुलगा आहे, याच्याकडे प्रॉपर्टी आहे, त्याला हे करा, शक्य नाही होत ना. बरोबर आहे. अशी कशी तुम्हाला आज कसं वाटलं? तुमच्या आजच्या दिवसाबद्दल सांगा. आज तुम्हाला मी भेटलो. हा हा? नाही, यातून भेटले म्हणजे यातून काहीतरी शिकाय भेटले वेगळं समजा, किंवा एकदम कोणावर भरोसा करणं किंवा एकदम कोणाच्या मोहात येऊन समजा कोणाला प्रपोज करायला लावणं. मदत करा. 100% लोकांना मदत करा. चुकीच्या कार्यात मदत करू नये हे 100% लोकांना मदत करा. चांगल्या पण कामासाठी आधी मदत करा. पडताळणी करा. हा. 100% त्या माणसाला त्या मदतीची गरज आहे गरज का? आहे का? हा, म्हणजे तर माझ्या या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सांगायचं. तर बरोबर. यंग जनरेशननी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे हम्म. की ऍक्टरचं आपल्याला काम आवडतंय ना, तर ठीक आहे, तिथपर्यंत तो ऍक्टर आपल्याला आवडणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त पुढे जाऊन त्याची पर्सनल लाईफ आपण आपल्या लाईफला आपल्या लाईफ मध्ये फॉलो करणं हे खरं तर चुकीची गोष्ट आहे. हम्म. आपण जे काम करतोय तेच कंटिन्यू करा. पॉझिटिव्हली काम करा आणि अनोळखी माणसांच्या गाडीत बसू नका. बसू नका. बरोबर. धन्यवाद. बाकी प्रँकस्टर तुम्हाला एक बोलते, प्रँकस्टर सागरला लाईक करा. थँक्यू सर. नाही, प्रँकस्टर सागरला लाईक करा. बोला की. प्रँक्टर सागर सरांना लाईक करा, शेअर करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.